मला आज तुमच्यासोबत बोलायचं आहे डीपी दादांबद्दल. डीपी दादांनी बिग बॉस मध्ये सूरजला प्रॉमिस केलं होतं की त्याच्या घरासाठी ते फर्निचर देतील. पण त्यांनी वारंवार संवाद साधला असून देखील सूरजने जर रिप्लाय दिला नसेल किंवा सूरजला जर रिप्लाय द्यायला वेळ नसेल, त्यात त्यांची काय चूक? मग त्यांना ट्रोल करण्यात काय फायदा? बरोबर ना? आणि बरं, त्यांनी फर्निचर द्यायचं नाही द्यायचं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मग आपण त्यांना ट्रोल का करत आहोत? आणि जे ट्रोलर्स आहेत त्यांनी सूरजला काय बरं दिलं? त्यांना इतकंच वाटतंय ना की सूरजच्या घरी चांगलं फर्निचर द्यावं. काही काही कमेंट्स मी अशाही वाचल्या की डीपी दादा तुम्ही तुमची चूक सुधारा, आता फर्निचर द्या. का बरं? जर डीपी दादांनी वारंवार सूरजला फोन केला होता, सूरजला सांगितलं होतं की मी तुला फर्निचर देणार आहे, तुझ्या हॉलचे फोटो पाठव. जर एखादा माणूस इथंपर्यंत करत असेल तर त्याला फर्निचर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि त्या माणसाने तुमच्यासोबत का कन्फेस करावं? तुम्ही कोण आहात? तो फक्त आणि सूरज आणि डीपी दादांमधला मॅटर आहे. मग तुम्ही त्यांना ट्रोल का बरं करत आहात? एक माणूस म्हणून विचार करा. त्या माणसालाही शूटिंग्स आहेत, सूरजलाही शूटिंग्स आहेत. त्या शूटिंग मधून वेळ काढून तुम्ही सांगत आहात की तुम्ही त्याच्या घरी जाऊन पोचवा, की तुम्ही त्याचा ऍड्रेस कुणालाही विचारला तरी सांगतील. मग मला सांगा, तुम्ही एखाद्याला जर पार्सल पोचवत असाल आणि ती गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असेल तर तुम्ही त्याचा ऍड्रेस लिहित नाही का? मग डीपी दादांना का बरं असे सल्ले देत आहात? सल्ले देणं फार सोपं असतं. ते फुकटचे असतात, त्याला पैसे नाहीत लागत. पण ऍक्च्युली त्या माणसाच्या जागी जाऊन विचार करा. तो माणूस काय फेस करत असेल बरं? त्याला त्याच्या कामाचं टेन्शन असेल, भले त्याचे शूटिंग असतील किंवा काही त्याला त्याचा बिझनेस वाढवायचा असेल किंवा त्याचे काही नवीन बिझनेस करायचे काहीतरी प्लॅनिंग असतील, तुम्हाला मला काय माहिती? तर असं करू नका. एखादा माणूस डिप्रेशन मध्ये चालला जातो, एखाद्या माणसाला फ्रस्ट्रेशन येतं, त्याचं कौटुंबिक लाईफ किंवा त्याचं व्यावसायिक लाईफ यावर त्याचा परिणाम होतो. आपल्याला बोलणं सोपं असतं, पण जो माणूस फेस करतो ना ते फेस करणं खूप अवघड असतं. एखाद्या माणसाला बोलताना 10 वेळा विचार करा. आणि ज्यांना असं वाटतं ना त्यांनी सूरजला काय केलं हे तरी सांगा. जी फर्निचरची गोष्ट आहे जी, ही जर सूरजच बोलत नसेल तर ट्रोलर्स का ट्रोल करत आहेत? त्यांना काय देणं घेणं? आणि खरंच सूरजला जर प्रॉब्लेम असेल तर सूरजनी बोलावं. भले सोशल मीडियावर बोलावं किंवा त्यांना पर्सनली फोन करून बोलावं. ठीक आहे. आम्हाला इतकंच सांगायचं आहे की ट्रोलर्स फक्त ट्रोल करण्यासाठी असतात. त्यांचं काही देणं घेणं नसतं. त्यांना 1 रुपया द्यायचा नसतो. तर ते एखाद्याला ट्रोल करू शकतात. पण ऍक्च्युली त्या माणसाच्या जागी जाऊन विचार करा, जो तो माणूस द्यायला तयारही आहे, आजही तयार आहे, तरी तुम्ही त्याला ट्रोल करताय. हे योग्य नाही.